आणि आताची मोठी बातमी, मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालकांकडून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आलाय। रुग्णालयानं 10 लाख रुपये भरती करून घेण्यापूर्वीच मागितल्याचा समितीचा निष्कर्ष आहे। उपचार झाले नसल्यामुळे मेडिकल निग्लिजन्सचा मुद्दा निकाली असल्याचा देखील समितीचा निष्कर्ष समोर आलेला आहे। त्यामुळे एक प्रकारे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरतीच ठपका ठेवण्यात आला। या अहवालात सुद्धा यामध्ये मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये जो काही प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालकांकडून आलेला आहे, जो राज्य सरकारकडे आरोग्य विभागाला सादर करण्यात आला, तो अहवाल नेमका काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, वैभव, या अहवालात नेमकं काय आहे? सगळ्यात मोठी अपडेट येते श्वेता। या अहवालामध्ये जे निष्कर्ष नोंदवण्यात आलेले ते एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत, ज्याच्यामध्ये या 5 सदस्यीय समितीने पहिला जो निष्कर्ष काढलाय, रुग्णालयानं या गर्भवती महिलेला भरती करून घेण्यापूर्वी 10 लाख रुपयांची मागणी जी आहे ती केलेली होती। त्यानंतर रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार ती रक्कम 5 लाखावरती आणि 3 लाखावरती आणण्यात आलेली होती। मात्र तरी सुद्धा या गर्भवती महिलेला भरती करून घेण्यात आलं नाही। बराच कालावधी गेल्यामुळे जवळपास 5.5 तासांचा कालावधी जो आहे तो या रुग्णालयामध्ये गेल्यानंतर रुग्ण तिथून हलवण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये रुग्णालयाने पैसे मागितले हा पहिला निष्कर्ष जो आहे तो या समितीने काढलाय। प्राथमिक अहवाल आहे, अत्यंत तातडीनं या सगळ्या रुग्णांच्या नातेवाईकांशी, हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून हा अहवाल जो आहे प्राथमिक अहवाल तो तयार करण्यात आलेला होता। आणि आरोग्य उपसंचालकांनी शनिवारी रात्री उशिरा हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला पाठवलाय। आज नव्यानं पुन्हा कामकाज जे आहे ते या समितीकडून सुरू करण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये आणखी जो डिटेल अहवाल जो आहे तो पुन्हा राज्य सरकारला द्यायचा आहे। मात्र प्राथमिक अहवालातली 2 महत्वाचे निष्कर्ष जे आहेत ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 2 निष्कर्षांमध्ये स्पष्टपणे हे म्हणण्यात आलेलं आहे, पहिल्या निष्कर्षात रुग्णालयानं 10 लाख रुपये मागितले होते आणि दुसरा निष्कर्ष जो या समितीकडून काढण्यात आलाय, मेडिकल निग्लिजन्सच्या संदर्भामध्ये जी चौकशी होणार होती ती होण्याचं काहीच कारण नाही, कारण या रुग्णालयामध्ये रुग्णावरती कुठलेच उपचार जे आहेत ते केलेले नाहीत। आता इथून पुढे चौकशीचा जो भाग असणार आहे, मोरल प्रॅक्टिस हा जो डॉक्टरांच्या एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे किंवा नैतिक कामकाजाचा जो भाग आहे कायद्यानुसार, त्याच्यामध्ये नेमकी काही चूक झालेली आहे का या संदर्भानं समिती जी आहे ती आता पुढची चौकशी करणार आहे। पैसे मागण्याचं प्रकरण आहे त्या संदर्भातल्या चौकशीचं पत्र जे आहे ते धर्मादाय आयुक्तांना या समितीकडून देण्यात आले। आरोग्य समितीकडून पैसे मागितल्याचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी चौकशी करावी आणि असे पैसे मागता येतात का रुग्णालयाला, याबाबतचा खुलासा करावा असंही धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून या राज्य उपसंचालकांच्या आरोग्य उपसंचालकांच्या समितीनं कळवलेलं आहे। श्वेता, धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीसाठी। तर प्राथमिक अहवाल हा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे जो काही समितीकडून सादर झालेला आहे त्यामधले 2 प्रमुख मुद्दे, 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली होती आणि दुसरा तो म्हणजे मेडिकल निग्लिजन्स।